नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मला माहिती आहे खूप सगळेजण जे आहेत तर ते माझ्या व्हिडिओची वाट बघत असाल, नक्कीच बघत असाल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लेटेस्ट अपडेट आणि काही गोष्टींच्या बाबतीत विद्यार्थ्यांना संभ्रम आहे. तर ते संभ्रम जे आहे तर ते मी तुमच्या सगळ्यांचे दूर करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ जो आहे तर तो स्टार्टिंगपासून एंडपर्यंत बघा. मित्रांनो, फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज ह्या पद्धती मागच्या वेळेस सारख्याच आहेत का? तर नाही. त्यात काही बदल जे आहे तर ते झालेले. मग ते बदल कुठले कुठले झालेले आहे? तर मित्रांनो, जे जे विद्यार्थी माझ्या काउन्सिलिंगला ॲड होते तर त्यांना ॲपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर ही सगळे बदल जे आहे तर ते माहिती आहे कशा प्रकारचे झालेले होते. बट तुम्ही जे आहे तर ते तुम्हाला ना पैसे करता वाटत ना काही करा वाटत. पण ठीक आहे, तरी पण तुमचा भाऊ तुमच्यासाठी ते बदल कोणते कोणते आहेत तर ते घेऊन आलेले आहे. ओके मित्रांनो, पहिले जे आहे तर ते रिफ्यूज बटन जे आहे तर ते यायचं लॉग इनमध्ये. पण आता तसलं कुठलंही बटन विद्यार्थ्यांना सापडत नाहीये. मला दिवसभराचे खूप सगळे कॉल जे आहेत तर ते येऊन गेले की भैया रिफ्यूज बटन जे आहे तर ते आम्हाला मिळत नाहीये. मग नेमकं काय झालं? तर मित्रांनो, तुमचं कॉलेज जे आहे तर ते आता ॲटो रिफ्यूज होणार आहे. म्हणजे जर तुम्ही रिपोर्टिंगला जर गेलात नाहीत तर ते कॉलेज जे आहे तर ते तुमचं ॲटोमॅटिकली रिफ्यूज होऊन जाणार, म्हणजे ते कॅन्सल होऊन जाणार. ओके, तुम्हाला रिपोर्टिंगचा कालावधी जो आहे तर तो दिलेला आहे. त्या रिपोर्टिंगच्या कालावधीत जे आहे तर तुम्हाला पोहोचायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला घेऊन जायचे आणि ते डॉक्युमेंट नेल्यानंतर त्या ठिकाणी 1,000 रुपये फीज जी आहे तर ती तुमच्या लॉग इनमध्ये येईल. तुम्हाला ऑप्शन ते पे करायचे. ते पे केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं फ्लोट झालं की फ्रीज झालं हे सगळं तुमच्या लॉग इनमध्ये दाखवतं. ज्यांना कॉलेज घ्यायचं नाही, ज्यांना रिजेक्ट करायचं, अशांनी ते कॉलेज जे आहे तर ते त्याला रिपोर्टिंगला जाऊ नका. ते ऑटोमॅटिक रिफ्यूज किंवा कॅन्सल जे आहे तर ते होऊन जातं. मग मित्रांनो, आता ज्यांचे नंबर लागले नाही ते म्हणाले यार सगळे यांच्याविषयीच बोलताय, आमच्याविषयी का बोलत नाहीये भैया तू? तर मित्रांनो, तुमच्याविषयीच बोलणार आहे आता. कारण की विषय काय आहे की आता कट ऑफ जो आहे तर तो आश्चर्यकारकरित्या कमी कमी होत आलेला होता. माझा अनुमान होतं की एक 4-5 मार्कानं कमी होईल टॉप कॉलेजेसचा. त्याप्रमाणे तो झालेला आहे, पण थोडा जास्त मार्कानं सुद्धा काही कॉलेजचा आला आहे. ओके, म्हणजे मी एक्सेप्ट केलं होतं 4-5 मार्काचा फरक, तर तो तेवढाच क्रॉस जो आहे तर तो ऑलरेडी फर्स्ट राऊंडमध्ये झालेला आहे. आता सेकंड राऊंडमध्ये कसा कमी होणार, थर्ड राऊंडमध्ये कसा कमी होणार ते तुम्ही फक्त बघत राहा. सेकंड राऊंडमध्ये तेवढासा तर कमी तुम्हाला जाणवणार नाही, पण थर्डमध्ये तुम्हाला जाणवेल कमी झालेला. कारण खूप सगळे विद्यार्थ्यांनी आज कॉलेज जे येतात ते फ्रीज केले. माझ्याच काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना पुणे कॉलेज लागलं, काहींना अकोला लागलं, काहींना परभणी लागलं, काहींना दापोलीसुद्धा लागले, कोल्हापूरसुद्धा फ्रीज केले, काहींना बारामतीसुद्धा मिळालं. म्हणजे टॉपचे कॉलेज जे आहेत तर ते आमच्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांनी सिक्युअर केलेले आहेत. त्या सगळ्यांनी कॉल पण केले, सगळ्यांनी आभार पण मानले. ठीक आहे, ती तुमची मेहनत आहे, त्यात माझा काही नाही. मग एक फक्त जरिया आहे तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचण्याचा. ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांचे मनापासून आभार. ज्यांना नाही मिळालं त्यांनी आता काय करायचं? तर मित्रांनो, यंदा कट ऑफ कमी झालेलं आहे. तुमचे मार्क्स जे आहे ना तर ही झाकली मूठ 1,15,00,000ची. ओके, तर ही अशी आहे की ते तुम्हाला आता पुढच्या राऊंडमध्ये, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये किंवा स्पॉट राऊंडमध्ये हळूहळू उघडायची आहे. तुम्ही असं अचानकच ॲडमिशन जे तर ते घेऊन टाकायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही बघायचं कॉलेजेसच्या कट ऑफ कुठपर्यंत येत आहे, काय येत आहे, कुठल्या कॉलेजला कुठपर्यंत जातो आहे. सो सगळा ॲनालिसिस जो आहे तर तो मी आता थोड्या वेळात काही OBC कॅटेगरीचा सध्या केलेला आहे. सो तो मी आता आपल्या काउन्सिलिंगच्या ग्रुपवर टाकेलच किंवा काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना हे एक व्हिडिओ झाला शेअर करणं की मी त्यांना देईल. आज थोड्या टॉप कॉलेजेसचं ॲनालिसिस केलेलं आहे आम्ही, कुठपर्यंत गेलेले त्यांचे कट ऑफ ते. तर तसेही तुम्ही थोडं तुमच्या तुमच्या पद्धतीने करावे आणि ते तुम्ही बघावं की तुमच्यापर्यंत कट ऑफ आला आहे का त्या कॉलेजचा, तिथं जागा तेवढ्या शिल्लक आहेत का, मग तिथं जर घेतलं तर लागू शकतो का नंबर. सो अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा नंबर जो आहे तर तो लागतो की नाही. तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायला मित्रांनो आता काही करायची गरज नाही. तुम्ही काहीच केलं नाही तरी पण पुढच्या राऊंडला जाता. ओके, तुम्हाला रिफ्यूज करायला, कॉलेज कॅन्सल करायला कॉलेजला जायची गरज नाही. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तुम्ही ॲटोमॅटिक पुढच्या राऊंडला जाता. तुम्ही पुढच्या राऊंडला तुमचे प्रेफरन्स जे आहे तर ते 14 तारखेला एडिट करू शकता. त्याच्यानंतर पुढं आपला राऊंड लागेलच. ओके, ती तशी तशी पद्धत जी आहे तर तुम्हाला वेळोवेळी समजून सांगण्यात येईल. अजूनही जे विद्यार्थी शेतीशाळा ॲपला जॉईन नसेल त्यांनी ताबडतोब जा आणि शेतीशाळा जॉईन करा. त्या ठिकाणी प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी 399 रुपये फीस आहे फक्त. ते इन्स्टॉल करा आणि त्या ठिकाणी येणाऱ्या अपडेट ज्या आहे, लेटेस्ट अपडेट ज्या आहेत तर त्या
अनुभवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये. गायडन्स जे आहे तर ते प्रोफेशनल पद्धतीने घ्या, कारण सेकंड राऊंड तरी तुमचा ॲटलिस्ट सोपा झाला पाहिजे आणि त्या सेकंड राऊंडला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेफरन्स जे तर ते टाकू शकले पाहिजे. मित्रांनो, मी प्रेफरन्स देतानाच अशा विद्यार्थ्यांना दिलेले होते की तुम्ही ते प्रेफरन्स टाकल्यानंतर तुम्हाला फ्लोटला पण जास्त अडचण येणार नाही, कारण की काय की वरचे कॉलेज जे टाकले होते आम्ही ते सगळे टॉपचे टाकले, म्हणजे जिथून पण खाली कॉलेज त्याला ते लागल त्याच्या वरचे कॉलेज त्याला सगळे टॉपचे कॉलेजेस होते, त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेज होते, त्याच्यामुळे त्याला फ्लोट करायला अडचणी आल्या. काही विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम नक्की झाला की त्यांचे वरचे होते चांगले पण त्यांना त्या कॉलेजेसला जायचं नव्हतं, म्हणजे जागेचा प्रॉब्लेम येतो, तो त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. बट कॉलेजेस जे आहे तर ते आपण कॉलेजेसच्या बाबतीत कुठलीही काटकसर जी म्हणतो आपण ती केलेली नाही आहे. आणि असंच तुम्ही सगळ्यांनी पुढं ॲग्रिकल्चरमध्ये आता येताय, तुम्ही आता आमच्या कम्युनिटीचा पार्ट होत आहे. सो ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांचं अभिनंदन. फ्रीज फ्लोट रिफ्यूजच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली मी, जसं अकोला 110, त्याच्यानंतर दापोली 108, परभणी 111, अशा प्रकारे ओबीसीचा कटऑफ आला आहे. त्याच्यानंतर अदर कॅटेगरीजचा सुद्धा येत आहे. ओके, यम कोटा यू कोटानुसार त्या व्हॅरी करतोय. सगळ्या कॅटेगरीचा कटऑफ जो आहे तर तो हळूहळू तुम्हाला कळेलच, त्याची पण एक लिस्ट येईल पुढे, सगळ्या गोष्टी होईलच. पण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवायचं आहे, शेतीशाळा ॲप डाउनलोड करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, आता मी कमेंट सेक्शनमध्ये पण देईल जमलंच तर. तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, जर वेळ मिळाला काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्याला रिप्लाय करता तर तुम्हाला पण रिप्लाय करायला मी आहे कटिबद्ध. पण एक माणूस किती लोकांना रिप्लाय करणार, त्याच्यापेक्षा तुम्ही काउन्सिलिंगच जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी गुगल मीटिंग असते आपली, त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना नवीन अपडेट दिल्या जातात, काही जे तर त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या जातात. थँक्यू सो मच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.